रामकृष्ण हरी. आणि ते सगळे वारकरी बसलेले आहे आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली. हे बघा, रामकृष्ण हरी माऊली. जरा चहा पाणी वगैरे चहा घेतला हो ना. आता 7:30 वाजता दिंडी निघेल ना. किती वाजता उठलेत तुम्ही? 5 वाजता. हा का? आमच्या बाया 3:30लाच उठलेत. 5 वाजता उठून आंघोळी पांघोळी झाल्या. हा ना. हा ना. तर इथे हे आमचे झेंडे आणि हे बघा तुळशी आहे. जय हरी, जय हरी नंदू भाऊ. चहा पाणी झाला का सगळ्यांचा? तेच जय हरी, जय हरी, जय हरी. तर हे बघा, ही आमची दिंडी क्रमांक 2. इथे रिक्षावर तुम्हाला हा बोर्ड दिसत असेल. हे बघा, रामकृष्ण हरी मंडळी. तर मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. आपणा सर्वांना माहितीच आहे की काल 29 जून सोमवारी रोजी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान त्र्यंबकेश्वर येथून झालं आणि पेघलवाडी म्हणजे त्र्यंबकेश्वरपासून 3 किलोमीटरच अंतरावर ही पेघलवाडी आहे. इथे कालचा मुक्काम होता. तर आमची दिंडी ना सिन्नरपासून निघत असती, पण आमच्या दिंडीतले ह्यावेळेस बरेचसे म्हणजे जवळजवळ 20-25 वारकरी त्र्यंबकेश्वरला आले आणि आमची दिंडी तर आमची सिन्नरमध्ये असते, तर त्याच्यामुळे आमची राहायची सोय नसते. तर त्याच्यामुळे हे बघा, इथे ही शाळा आहे मागे. या शाळेमध्येच आमचा मुक्काम होता. ज्याला जिथे जमेल तिथं त्यांनी कोणी बाहेर कोणी रूममध्ये असं आम्ही आराम केला रात्रभर. आणि आता 7:30 वाजता दिंडीचं प्रस्थान होणार आहे. आम्ही पहाटे 3:30 वाजता उठलो, टँकरखाली आंघोळी वगैरे केल्या. तशी सरकारने खूप सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. म्हणजे पहिलं ना असं कुठे पण आंघोळी कराव्या लागायच्या, पण आता आहे ना सरकारने टँकर असतात, टँकर खाली बायका आणि पुरुष दोघंही आंघोळ करतात. आणि दिंडीमध्ये काहीच वाटत नाही. 4 नळ जर असेल तर 2 नळांखाली बायका आंघोळ करतात, तर 2 नळांखाली पुरुष आंघोळ करतात. कारण दिंडीमध्ये सगळे भाऊ बहिणीप्रमाणे असतात. आणि सरकारी टॉयलेट असतात, इमर्जन्सी टॉयलेट. तर ते टॉयलेट जागोजागी लावलेले असतात. त्याच्यामुळे सकाळचा प्रातःविधी सगळ्यांचा आटोपून जातो आणि दिंडीमध्ये कुठलंही काहीही माणसाला वाटत नाही. हे आपले चोचले घरी चालतात. म्हणजे जी मन आहे सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊली चालती पंढरीची वाट. हे ब्रीदवाक्य अतिशय खरं आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष दिंडीत येतो तेव्हा आपल्याला तो अनुभव येतो. चला तर आता जवळजवळ 6:30 वाजले आहे. सगळे उठले, सगळे म्हणजे 5 वाजता कोणीच तुम्हाला झोपलेलं दिसणार नाही. 3 वाजेपासून लोक जागे असतात. 3, 3:15, 3:30, 4 ज्याच्या त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार उठता. मी 3:30ला उठली आणि 5 वाजेपर्यंत सगळे लोक उठले, सगळ्यांचं आवरले. आता 7:30 वाजता दिंडीचं प्रस्थान होईल. तर पुढचं तुम्हाला दाखवते दिंडी कुठे जाते काय. तर चला परत एकदा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विद्याताई. तर हे बघा, ही विद्याताई आहे. या विद्याताईला फक्त देव आणि देव. आपण सगळे संसारात गुरफटलोय, पण विद्याताई खूप खूप देवाची भक्त आहे. खूप तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. विद्याताई तब्येत बरी आहे ना? पहिल्या दिवसाच्यामुळे बरी आहे की नाही? तर इथे सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आता थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर आमचे सगळे वारकरी हे बघा सज्ज झालेले आहे. झेंडेवाले झेंडे घेऊन, तुळशीवाल्या तुळशी घेऊन. आणि आता आम्ही सगळे निघालो आहे ज्या ठिकाणी पालखी थांबलेले. तर रामकृष्ण हरी. आवाज द्या. रामकृष्ण. तर आम्ही निघालो आणि इथे बघा चहाचं वाटप चालू आहे. मस्तपैकी ब्लॅक लेमन टी ह्या माऊलींनी आयोजित केला होता. आम्ही सगळ्यांनी इथे चहा घेतला. धन्यवाद माऊली. हे बघा, इथे कप आहे चहाचे आणि इथे चहा आहे. माऊली जय हरी. इकडे काही वारकरी चहा पिताय. ही वारी म्हटलं का असंच असतं. हो हो, जय हरी माऊली. वालूताई, मायाताई, चहा घेतला का तुम्ही? छान होता लेमन टी ना. सुलेमानी टी म्हणतात त्याला. सुलेमानी म्हणतात का? आता
आम्ही लेमन टी घेतला, ही म्हणे सुलेमानी टी म्हणतात. आता आम्ही काय, याच्यामध्ये लिंबू टाकलेला असतो ना तो सुलेमानी टी म्हणतात मुंबईला, त्याच्यामुळे मी पण सुलेमानी टी बोलली. आमच्याकडे लेमन टी बोलतो आम्ही. आपण ओके, सेम सेम सेम. आपण सिन्नरची, आपण साधी. आता ही जरा हायफाय लोक, ही माझी मैत्रीण नाही माया. असं काही नाहीये, पण ते रुटीन आहे ना आपल्या तोंडामध्ये, तेच येतं म्हणजे तेच बोलणार ना. बरोबर. ओके नाही. बाय गाईज. ते बघा, श्री पंचायत समिती महानिर्वाण बर्जागीर त्र्यंबकेश्वर नाशिक, याला घामेलवाडी असं पण म्हणतात. तर इथं पालखी थांबली होती. आणि इथे हे बघा, मला मागच्या वर्षीच्या माझ्या काही मैत्रिणी भेटल्या. हे बघा, ह्या दरवर्षी पालखीमध्ये असतं. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. चला 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 चला. झोप झाली का? चहा पाणी झाला? तर बघा, इथे पालखीचं तुम्हाला आता सजावट दाखवते मी केलेली. आणि सगळेजण तयार झाले, सज्ज झाले. थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान होणार आहे इथून. आता या माऊलींकडून मी गंध लावून घेते. माऊली, गंध व्यवस्थित लावा. हो. चला चला चला. छान लावा, छान लावा. काही नाही पडत. व्यवस्थित लागला का? बघा ना, बघा. तर आता इथे मी गंध लावून घेतलेला आहे. वारकरी म्हटल्यानंतर रोज गंध लावायचा. आता आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल. जय हरी माऊली. तर इथे पालखी छान सजलेली आहे. आणि हे बघा, बरेच वारकरी ना पालखी समोर उभं राहून फोटो वगैरे काढताय, बघू शकता तुम्ही. आणि इथे बरेच जण पालखी समोर उभे राहून फोटो काढत होते. मी पण फोटो काढून घेतला, सेल्फीच काढलं, कारण फोटो काढायला कोणीच नव्हतं. प्रत्येकजण आपले आपले फोटो काढण्यात मग्न होतो. तर इथे हे माऊलीच्या रथामागे जे घोडे असतात, रथापुढे ते घोडे आहे. हे बघा, छान सजवलेले हे घोडे. दरवर्षी हे घोडे माऊलींच्या रथामागे असतात, रथापुढे असतात. तर इथे ह्या माऊल्यांनी घरचं सर्व सुख दुःख विसरून मस्तपैकी माऊलीच्या भजनावर मस्त ठेका धरलाय आणि आनंदात बुडून गेलाय. तर ही माऊलींच्या रथापुढे जी नगारा गाडी असते, ही नगारा गाडी आलेली आहे. आणि मागच्या वर्षी ना वेगळी होती नगारा गाडी, पण यावर्षी सचिन शिखरे आहेत त्र्यंबकेश्वरचे, त्यांनी ही नवीन नगारा गाडी बनवून दिलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रस्थानाचं चालू होतं भाषण, त्यावेळेस मी सगळं ऐकलं. तर सचिन शिखरे यांनी ही नगारा गाडी नवीन बनवून दिलेली आहे. तर आता पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. आणि या आहे कांचनताई जगताप, संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थानच्या अध्यक्षा. ह्या स्वतः जातीने सर्व लक्ष देतात. मागच्या वर्षीपासून मी त्यांना बघते. तर आता झेंडेकरी झाल्यानंतर लगेच तुळशीवाल्या, नंतर 1 नंबरची बेलापूरची दिंडी आणि 2 नंबरची आमची सिन्नरची गावठा भजनी मंडळ, तासादिक भजनी मंडळ, ही दिंडी लगेच येते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
माऊलींच्या घोड्यामागचे जे लोक होते ते आता जे दाखवले ते आमच्या 2 नंबर हाऊसमधले होते. आता चला मी चालले त्यांच्यासोबत पुढे. अजून मागे भरपूर दिंड्या आहे त्या पण तुम्हाला नक्कीच बघायला दिसतील. आता चला. कार्यकर्त्यांनी ना वारकऱ्यांसाठी पाणी वाटप केली आहे, बिस्लरीची वाटप. धन्यवाद बाऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे बघा हे पाणी देत आहे. असं इथून तिथून खूप वाटप असते, तर इथून पाणी वाटप चालू आहे. जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी. तर इथे माझी मैत्रीण माया हिने तुळस घेतलेली आहे. माया मुंबईची आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तिची ओळख करून दिली. तर इथे डीजेवर मस्तपैकी पांडुरंगाची गाणे लावलेली आहे. दर्शन दे रे भगवंता, हे गाणं पांडुरंगाचं इथे लावलेलं आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. आणि इथल्या कार्यकर्त्यांतर्फे भजनी म्हणजे वारकऱ्यांना केळीचं वाटप केलेलं आहे. तर सगळे वारकरी बघा केळी घेत आहे. तर इथे केळीची वाटप चाललेली आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर इथे कार्यकर्त्यांनी बिस्लरीचे पाणी आणि हे बघा चहा वाटप केला आहे वारकऱ्यांसाठी. जय हरी बाऊली. हो हो. रामकृष्ण हरी. आणि ना कोणती वाडी होती ती? नाही ती वाडी आपण थांबलो ती हा त्या गेमलवाडीपासून निघाल्यावर आहे ना. आता आम्ही बरेच पुढे आलोय आणि आता आहे ना पालखी एका ठिकाणी थांबली आहे आणि आमचे वारकरी रामकृष्ण हरी, जय हरी, जय हरी. हे बघा इथे बसले सगळे विसावायला थोडेसे. जय हरी, जय हरी, जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तरी इथे ना केळीची वाटप होती, त्याच्यानंतर उपमाची वाटप होती, बिस्लरीच्या पाण्याची बाटल्यांची वाटप होती. एवढं मला शूटिंग घेता नाही आलं. तर आता कोणी केळी खातंय, कोणी उपमा खातंय, कोणी पाणी पितंय आणि बसले. तर आम्ही आता थोडा वेळ बसतो इथे. चला. आणि पालखी अजून मागे आहे आणि इथे कार्यकर्ते बघा परत पाण्याची वाटप करताय. रामकृष्ण हरी माऊली. इथे बिस्किट पुड्यांचं वाटप चालू आहे बघा. महिला बिस्किट वाटताय. जय हरी माऊली, जय हरी. हे बघा ही किती बिस्किट वाटते. हे बघा ठीक आहे मला. थँक्यू. हां थँक्यू. इथं बिस्किट पुड्यांचं वाटप चालू आहे ह्या परिवारातर्फे. धन्यवाद. आणि इथे वारकऱ्यांच्या अंगावर मस्त फुलं टाकताय. हे बघा चिमुकल्या. कारण आता दिंडी आलेली आहे महिरावणीमध्ये.
पैगलवाडीपासून निघाल्यानंतर आम्ही आता महिरावणी इथे पोचलेलो आहे आणि इथे आमची दुपारची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर इथे वारकऱ्यांच्यासाठी मस्तपैकी मंडप वगैरे दिलेला आहे, कारण खूप ऊन आहे कडक ना पडलेलं. आणि आता आम्ही इथून जेवणं करतो. तर इथे वारकऱ्यांचं स्वागत छान केलं मस्तपैकी. इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. हे बघा. तिथून आणायचं पत्रवाळ त्याचे आणून पालखी आल्यामुळे ना तर आता पालखीमध्ये गेले दर्शनासाठी आणि आम्ही इथे बसलोय जेवायला. तर हे बघा, आम्ही इथं चक्क रस्त्यावर बसलेलो जेवायला, कारण याचंच नाव वारी असतं. वारीमध्ये आपल्याला जे अनुभव भेटतात ते आपल्याला घरी बसून कधीही बघायला भेटत नाही. याचंच नाव असतं आनंद वारी. आता आम्ही जेवण करतो. माऊली जय हरी. जय हरी. आणि हे बघा, हे बाबा बसलेले माझे शेजारी. वारीमध्ये सगळेजण बहीण भावासारखे मायलेकासारखे राहतात. कोणी कोणासोबत बसतं, काहीच वाटत काहीच नाही माऊली, एकदम मस्त पद्धतशीर, एकदम खूप छान ही वारी. आनंदच एवढा आहे माऊलीचा, गणती नाही ते. हे बघा, त्यांच्या शेजारी पण दुसरे माऊली बसलेले. तर मी आली आणि बसून घेतलं. इथे जागा होती तर आम्ही जेवण करतो या जेवायला. तर दुपारचे जेवण केले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही चाललो आहे सातपूरला, कारण आजचा मुक्काम सातपूरला आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.